नमस्कार, सीमाज बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण एखादी भाजी, रस्सा भाजी असो किंवा सुकी भाजी असो, एकदम भारी आणि चमचमीत झणझणीत बनवली की तर आपल्याला चपाती, रोटी अशा काहीतरी त्याच्यासोबत खाऊन कंटाळा येतो. मग आपल्याला वाटतं काहीतरी वेगळं काहीतरी बनवलं पाहिजे त्या भाजीसोबत खाण्यासाठी. तर मी आज असंच एकदम टेस्टी लागण्यासाठी भाजीसोबत आज मी नान बनवणार आहे. तर नान ही रेसिपी अतिशय सोपी आहे. तर नान ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत. तर अगदी लुसलुशीत मऊ अशी सॉफ्ट गादीसारखी आज मी नान तुमच्यासोबत शेअर करते. तर ती कशी बनवणार आहे तर हे पाहण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. चला तर मग आता आपण एकदम सॉफ्ट मऊ गादीसारखा नान बनवायला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण पीठ मळून घ्यायचं आहे नानचं. तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर आपल्याला दुधामध्ये आणि पाण्यामध्ये नानचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता दूध पाणी भांड्यामध्ये घातलेलं आहे. तर आता आपण इथे एक लिंबूचा रस घेतलेला आहे. तर लिंबूचा रस इथे आपण वापरलेला आहे. तर लिंबूचा रस घातल्यानंतर दूध फाटते. आता आपण हे हलवून घेऊया. तर मिक्स करून घ्यायचं आहे. जसे मिक्स करत राहील तसे हे दूध आपलं फाटलं जाते, बघू शकता तुम्ही. तर आपल्याला इथे दही वापरण्याची काही गरज नाही लागणार. तर लिंबू वापरल्यामुळे आता हे दह्याच्या टेक्स्चरमध्ये आलेलं आहे. तर आता हे छान ढवळून घेऊया. तर आता हे ढवळून झालेलं आहे. तर यामध्ये आता पुन्हा आपण घालूया तेल. तर तेल घालायचं आहे इथे 2 चमचे. तर तेल घातल्यामुळे एकदम मुलायम सॉफ्ट असा नान बनतो. तर साखर घातलेली आहे इथे मी 1 चमचा. तर साखर घातल्यामुळे टेस्ट फार छान येते आणि कलर पण मस्त असा येतो नानला. तर अशा प्रकारे आपण आता हे मिक्स करून घेऊया. नंतर इथे मी चवीपुरतं थोडंसं मीठ घालत आहे आणि मेन इन्ग्रेडियंट आहे आपला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. तर इथे मी ईस्ट वापरणार नाही. तर इथे मी बेकिंग पावडर, बेकिंग सोडा. तर आपला हा चमचा असतो तो एकदम सपाट भरून घ्यायचा आहे, फुल भरून घ्यायचा नाही. तर बेकिंग पावडर घेतलेली आहे सपाट चमचा आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे एकदम सपाट चमचा. तर फुल भरून घेऊ नका. तर आता आपण हे घातल्यानंतर बघू शकता फसफसायला सुरुवात झालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आता मैदा घालायचा आहे. तर इथे मी 2 कप मैदा घालणार आहे. तर 1 कप घातलेला आहे, दुसराही घातलेला आहे. नंतर इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घालणार आहे. जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही घालू नका. नुसत्या मैद्याचेही नान बनू शकतात. तर आता आपण मिक्स करून घेऊया. तर लक्षात ठेवा इथे आपल्याला जास्त काही साहित्य घालायचं नाही. जेवढं आहे तेवढंच घालायचं आहे. जर तुमच्याकडे इष्ट नसेल तर तुम्ही इथे लिंबू रस वापरून हे पीठ मळू शकता. तर आता आपला हा डो छान मस्त बनवून झालेला आहे. तर हलकंसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. जास्त पण आपल्याला हे मळायचं नाही. तर फक्त आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. तर इथे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. जर एक्स्ट्रा तुम्हाला इथे दूध पाणी लागलं तर तुम्ही नंतर एकदा थोडंसं घालून हे पीठ मळून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण आता थोडंसं वरतून तेल लावूया आणि एकसारखा गोळा पुन्हा करून घेऊया. तर हे पीठ छान झालेलं आहे. तर आता झाकण ठेवून आपण 2 तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे. तर 2 तास आता आपले इकडे झालेले आहेत. तर 2 तासानंतर तुम्ही पीठ बघू शकता. पीठ छान मस्त असं फुललेलं आहे. तर पीठ छान भिजलेलं आहे, एकदम सॉफ्ट झालेलं आहे. तर आपल्याला आता हे पीठ छान मस्त असं पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले नान मस्त असे सॉफ्ट बनतील. तर अशा प्रकारे जर तुम्ही हे पीठ पुन्हा एकदा मळून घेतले तर एकदम वातड येणार नाही आणि एकदम असे सॉफ्ट बनतील. तर आपल्याला 3 ते 4 मिनिटे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे एकसारखा गोळा करून. तर जेवढं जास्त पीठ मळेल तेवढा सॉफ्ट आपला नान बनेल. तर बघू शकता जसा मळेल तसा सॉफ्ट बनत आलेला आहे हा डो म्हणजे कणिक. तर अशा प्रकारे इथे मी मळून घेतलेली आहे. तर आता आपण याचे गोळे बनवूया. तर जेवढा तुम्हाला नानचा आकार म्हणजे जेवढी साईज बनवायची आहे तेवढे तुम्ही गोळे बनवू शकता. तर इथे मी एका साईजमध्ये हे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर आता आपण हे गोळे
बाजूला ठेवून देऊया आणि एक गोळा घेऊया आणि नान लाटायला सुरुवात करूया. तर लाटतानाच समजत आहे की बघू शकता तुम्ही की नान मस्त असा लाटला गेलेला आहे. मला आता एवढी साईज बनवायची आहे म्हणून मी इथे छोटेच नान बनवणार आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया म्हणजे दिसायला पण मस्त ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. तुम्ही या जागी काळे तीळही लावू शकता. तर आता आपण तव्यावरती बटर घातलेलं आहे आणि बटर घातल्यानंतर आपल्याला छान असा मस्त असा सॉफ्ट खरपूस नान भाजून घ्यायचा आहे. तर हा नान पटकन भाजला जातो. तर नानवरती असे बबल्स यायला सुरुवात होतात. तर आपल्याला हे पटकन छान असा भाजून घ्यायचा आहे. वरतून थोडीशी मी लाल मिरची पावडर भुरभुरलेली आहे. नंतर आपण आता दुसराही नान अशा प्रकारे भाजून घेऊया. तर दोन्हीही बाजूनी मी नान छान मस्त असे भाजून घेते. तर पटकन हे नान भाजले जातात. आपल्याला इथे ओव्हनची गरज नाही. तव्यावरती ही नान तुम्ही भाजून घेऊ शकता. तर तवा नान मस्त आपला भाजलेला आहे. तर वरतून मी लाल मिरची पावडर भुरभुरल्यामुळे कलर मस्त असा दिसत आहे नानवरती. तर तुम्हीही अशा प्रकारे हे नान बनवा. जर तुमच्याकडे काळे तीळ असतील तर तुम्ही काळे तीळ वापरू शकता किंवा जे कांद्याच्या बिया असतात त्याही वरतून लावून तुम्ही नान बनवून भाजून घेऊ शकता. फक्त मी इथे कोथिंबीर वापरलेली आहे. तर वरतून असं मस्त बटर लावायचं आणि खरपूस असे नान भाजून घ्यायचे. वरतून असे खरपूस भाजले जातात आणि आतून अगदी सॉफ्ट बनले जातात. तर अशा प्रकारे इथे नान आपला छान भाजून झालेला आहे. वरतून मी लाल मिरची पावडर भुरभुरलेली आहे. तर इथे मी सर्व तवा नान बनवून घेतलेले आहेत. तर अगदी सॉफ्ट स्पंजी असे झालेले आहेत. तर जास्त जाड पण लाटलेली नाहीत आणि एकदम पातळ पण नाहीत. तर मीडियम साईजमध्ये मी हे नान बनवून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर पण आलेला आहे नानला आणि एकसारखे सर्व नान झालेले आहेत. तर गरमागरम मस्त असे बनलेले आहेत. तर तुम्हाला जवळून दाखवते की किती सॉफ्ट झालेला आहे नान. अगदी मऊ लुसलुशीत स्पॉन्जी एकदम गादीसारखा झालेला आहे. तर जवळून बघू शकता तुम्ही कुठेही तुटत नाही. एकदम लुसलुशीत झालेला आहे. तर अशा प्रकारे सॉफ्ट एकदम मऊ लुसलुशीत स्पॉन्जी नान बनवण्यासाठी आपल्याला तव्याचा वापर करायचा आहे. अगदी घरच्या घरी. तुम्हाला हॉटेलपेक्षाही चव मस्त येईल घरच्या घरी असे नान बनवले तर. जसे हॉटेलमध्ये नान मस्त सॉफ्ट बनतात पण त्या नानमध्ये ईस्ट वापरतात. पण मी इथे आज ईस्ट वापरलेले नाही तर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे. तरीही मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि गरमागरम कोणतीही भाजी चमचमीत असू द्या त्यासोबत असे नान बनवून खा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर तवा नानची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.